Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our regular activity. One day. Today is day 44. आज 44वा दिवस आहे. मधल्या काळात 26 जानेवारी. त्यानंतर आपले स्पोर्ट इव्हेंट या गोष्टीमुळे आपण थोडंसं मध्ये गॅप पडला होता, पण आपण आता कंटिन्यू करणार आहोत. ओके. हां, बघा आज आपण जे स्ट्रक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण आधी जे शिकलेलं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचे निगेटिव्ह फॉर्म्स घेणार आहोत. म्हणजे आधी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे जे स्ट्रक्चर शिकले त्याचा आज आपल्याला निगेटिव्ह फॉर्म घ्यायचे आहेत. आता निगेटिव्ह फॉर्म घेत असताना आपलं स्ट्रक्चर असं असणार आहे, यस प्लस डोंट ऑब्लिक डझंट प्लस V1 प्लस ओ. आता कोणासाठी डोंट घ्यायचं आणि कोणासाठी डझंट घ्यायचं बघा. डोंट कोणासाठी घ्यायचं, आय वी दे यू. डझंट कोणासाठी घ्यायचं, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे जरा. ठीक आहे. आता वाक्य तयार करण्यासाठी मी तुम्हाला एक साधं वाक्य सांगतो. बघा, पहिलं आपण सिंपल वाक्य घेऊया. मी क्रिकेट खेळतो. काय वाक्य होईल, आय आल्यावर आता आपल्याला याचं निगेटिव्ह करताना याच्यामध्ये डोंटचा वापर करायचा आहे. मग आपलं निगेटिव्ह वाक्य असं होईल, आय डोंट प्ले क्रिकेट. काय वाक्य तयार झालं, आणि याचा अर्थ होईल मी क्रिकेट खेळत नाही. मी क्रिकेट खेळत नाही. मग असंच आपल्याला म्हणायचं की मी खो खो खेळत नाही, तर काय वाक्य तयार होईल, कोण सांगतं मला. फक्त हात वरती करायचा. मी खो खो खेळत नाही. सांगा. I don't play cricket. व्हेरी गुड. खो खो सांगायचंय. I don't play kho. गडबडीमध्ये झालं. आय डोंट प्ले खो खो. आता आपल्याला म्हणायचंय ती खो खो खेळत नाही. कसं सांगणार, ती खो खो खेळत नाही. सांगा, ती खो खो खेळत नाही. She doesn't play kho. बघा, आता शी आल्यामुळे आपल्याला डझंट वापरावं लागलं. शी डझंट प्ले खो खो. ठीक आहे. आता आपल्याला म्हणायचंय की संकेत खो खो खेळत नाही. सांगा, संकेत खो खो खेळत नाही. Sanket doesn't play kho. पुन्हा एकदा सांगा. Sanket doesn't play kho. पुन्हा एकदा सांगा. Sanket doesn't play kho. शाबास. संकेत डझंट प्ले खो खो. चला, मी नदीत पोहत नाही. मी नदीत पोहत नाही. सांगा, मी नदीत पोहत नाही. I don't swim in the river. आय डोंट स्विम इन द रिव्हर. ती नदीत पोहत नाही. सांगा, ती नदीत पोहत नाही. She doesn't swim in the river. पुन्हा एकदा सांगा. She doesn't swim in the river. शी डझंट स्विम इन द रिव्हर. चला, आता ते जोरात पळत नाहीत. ते जोरात पळत नाहीत. सांगा, ते जोरात पळत नाहीत. They don't run fast. व्हेरी गुड. दे डोंट रन फास्ट. आम्ही जोरात पळत नाहीत. आम्ही जोरात पळत नाहीत. We don't run fast. व्हेरी गुड. आता पुढचं वाक्य घेऊया आपण. मी गाणं गात नाही. मी गाणं गात नाही. सांगा. I don't sing a song. व्हेरी गुड. सांगा आता, सिद्धार्थ गाणं गात नाही. सिद्धार्थ गाणं गात नाही. सांगा. Siddharth doesn't sing a song. सिद्धार्थ डझंट सिंग अ सॉन्ग. आता बघा, मी टीव्ही पाहत नाही. सांगा, मी टीव्ही पाहत नाही. I don't watching a TV. वॉचिंग नाही, वॉच. I don't watch TV. शाबास. आय डोंट वॉच टीव्ही. तू टीव्ही पाहत नाहीस. You don't watch TV. शाबास. तुम्ही सांगा मला. संकेत टीव्ही पाहत नाही. Sanket doesn't watch TV. पुन्हा एकदा सांगा. Sanket doesn't watch TV. संकेत डझंट वॉच टीव्ही. चला, आता पुढे सांगा. ती खोटं बोलत नाही. ती खोटं बोलत नाही. She doesn't speak lie.
स्पीक अ लाय. पुन्हा एकदा. She doesn't speak a lie. शाबास. शी डझंट स्पीक अ लाय. आम्ही खोटं बोलत नाही. हा, आम्ही खोटं बोलत नाही. We don't speak a lie. वी नाही, वी. We don't speak a lie. वी डोंट स्पीक अ लाय. चला, मी चहा पीत नाही. मी चहा पीत नाही. कोण सांगते? हा, मी चहा पीत नाही. I don't drink a tea. शाबास. अ येईल का याच्यात? नाही. आय डोंट ड्रिंक टी. I don't drink tea. शाबास. आय डोंट ड्रिंक टी. माझे वडील चहा पीत नाहीत. माझे वडील चहा पीत नाहीत. सांगा, बरोबर आहे. My fathers drink tea. माझे वडील चहा पीत नाहीत. My father don't फादर साठी काय येते? doesn't. हा, My father doesn't drink tea. हा, माय फादर डझंट ड्रिंक टी. चला आता. ते भांडत नाही. ते भांडत नाहीत. हा, सांगा. ते भांडत नाही. They don't fight. हा, दे डोंट फाईट. म्हणा मोठ्या ना. बघा, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहेत? वाक्य निगेटिव्ह करायचे आहे. हा, चला उभे राहा आता तुम्ही. हा, तुम्ही सांगा. मी उड्या मारत नाही. I can jump. आय डोंट I don't जम्प. jump. म्हणा मोठ्या ना. I don't jump. हा, चला. मी नाचत नाही. I can. आय डोंट I don't डान्स. dance. वाव. याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. हा, थोडे बंद करून काय करायचं? लक्ष द्यायचं आहे. ठेवून द्या मध्ये. हा, चला. बघा आता अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य काय करायचे आहेत? निगेटिव्ह करायचे आहेत. समजले का सगळ्यांना? कोणासाठी डोंट वापरायचं आणि कोणासाठी डझंट वापरायचं कळालं का? सांगा. डोंट कोणासाठी वापरायचं? I, we, they, you. हा, डझंट कोणासाठी वापरायचं सांगा? He, she, it, now. हा, लक्षात आलं सगळ्यांच्या? हा, चला आता इटचा वापर करून एक वाक्य करूया आपण. आपली एखादी गाय आहे आणि आपल्याला म्हणायचं की ती लात मारत नाही. ती लात मारत नाही. कसं सांगणार? हा, ती लात मारत नाही. It doesn't. इट डझंट. लात मारण्यासाठी काय शब्द आहे? Kick. हा, म्हणून सांगा मग. It doesn't kick. हा, इट डझंट किक. म्हणा. Okay, in this way we learned how to make negative sentence of simple present tense. So you should make 30 sentences using this structure. या स्ट्रक्चरचा वापर करून तुम्हाला किती वाक्य बनवायचे दादा? 30 वाक्य बनवायचे आहेत. This is the homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you.